खाऊन घे काहीतरी. काय होऊन बसलो हे? विश्वासाचा खेळ खंडोबा झालाय. आणि काय तुला राग येईल, पण तेव्हाच मी तुला सांगितलं होतं, मुलीची पत्रिका नीट बघून घे, नीट चौकशी कर. पण नाही, 2 दिवसात लग्न लावायला निघालीस. वंस, त्याने पत्रिका बघितल्या होत्या. मंजिरीच्या पत्रिकेत दोष होता ते म्हणले आणि तू विश्वास ठेवलास. बघितलंस ना काय झालं ते विश्वासाचं. हो, पण सत्यजित तेव्हा आपण आपल्या पायावर धोंडा मारून घेतोय हे दिसत होतं मला, पण कुणाला सांगणार. सत्यजित बी तेव्हा माझ्या अंगावर मोठ्याने बसकला. पण वंस, पत्रिकेतली एवढी मोठी गोष्ट ती माणसं खोटं का बोलतील? तुम्ही इथे? तुझं अजूनही हे म्हणणं आहे की हे सूर्याला लागलेलं ग्रहण आहे. काळी कुट्ट रात्र नाही. माझं असं काहीच नाही. खर तर मंजिरी, आता सगळंच सूर्यप्रकाश इतकं स्वच्छ आहे. नाही, हा खोटं बोलतोय. तुम्ही प्लीज तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. माझं असं काहीच नाही. मी खरं सांगते. काय विश्वास ठेवू? तू आत्ता इथे याच्या बरोबर आहेस हे तू नाकारतेस. मी नाही आहोत. तोच मला म्हणाला की त्याच्याकडे पुरावा आहे म्हणून मी इथे आले, नाही तर मी इथे काय येईन. मंजिरी, अगं याला पुरावा नको म्हणूस ग. हे तुझे शब्द आहेत, माझ्यासाठी लिहिलेले. याच्यावरच तर जगत होतो ग मी आजपर्यंत. मंजिरी, तुला माहितीये, तू ज्या दिवशी मला हे पत्र लिहिलंस ना, त्या दिवसापासून मी रोज हे पत्र वाचतो. मंजिरी, नाही, आपली मंजिरी त्यातली नाहीये. ठीक आहे, हे बघ, आणखीन एक पुरावा आहे. आता एवढ्या समध्या गोष्टी झाल्यात, आपण मंजिरीची पत्रिका पुन्हा दाखवू काय? तिच्या पत्रिकेत तसा दोष असेल तर सर नाही खरं बोलताय, पण पत्रिकेत तसा दोष नसेल तर सरनाईक आपल्याला फसवतात. कळतंय का तुला? प्रिय आशिष, कुठे आहेस तू? तुझ्या विना 2 क्षण सुद्धा 2 वर्षांसारखे वाटतात. मला माहित नाही तू काय जादू केलीस. तुझ्याशिवाय प्रत्येक क्षण नकोसा होतो. तू समोर असल्यावर तुझ्या स्पर्शाची अनामिक ओढ
सतत तुझ्या सोबत, फक्त तुझीच. हे अक्षर तुझंच आहे ना? हो हे माझं अक्षर आहे, पण मी हे पत्र नाटकासाठी लिहिलंय. खरंच मी त्याच्यासाठी नाही लिहिलंय. नाटकासाठी? हे आत्ता सुचलं का तुला? नाही, मी खरं सांगते. आम्ही एका कॉलेजमध्ये होतो, एका नाटकात काम करत होतो ना, त्याच्यात तेव्हा लिहिलंय मी हे पत्र. बस मंजिरी. अगं माझ्या प्रेमाला नाटक म्हणून त्याचा अपमान करू नकोस ग असा, प्लीज. अजून किती पडशील तू माझ्या नजरेत मंजिरी? झालं समाधान? एक कानाखाली मारून झालं समाधान? हा? एक कानाखाली मारून झालं तुझं समाधान? सोड मला. मार ना, मार मार ना, अजून मार. मारून टाक ना मला, नाहीतरी असं जगून अर्थ तरी काय? हा? आशिष सोड मला जायचंय. का? जाऊन काय करणार आहेस तू? हा? काय करणार जाऊन तू? सोड. अगं गेला तो, गेला. नाही स्वीकारणार तुला तू. सोड. ऐकलं नाहीस काय म्हणत होता तो? हा? स्वीकारणार नाही तो तुला? आशिष. होतो ना, होतो ना त्रास? कळलं ना आता? असाच त्रास मला झाला होता जेव्हा तू मला नकार दिला होतास. आणि ही नुसती सुरुवात आहे, अजून खूप हिशेब चुकते करायचे. आशिष मला जायचंय, मला सोड. आयुष्यभराचे. का? जाऊन काय करणार आहेस तू? आता तरी मला ऍक्सेप्ट कर ना. ऍक्सेप्ट. तुझ्याकडे दुसरा ऑप्शनच नाहीये. गेला तो, सत्यजित गेला, आणि आता तुझ्याकडे काहीच पर्याय उरलेला नाहीये. आता मी ठरवलं म्हटल्यानंतर हे होणारच होतं ग. आशिष. लग्नाने बांधली गेलेली गाठ किती घट्ट असते हे तुला नाही कळणार आशिष. तुझ्या या फालतू संकटांमुळे माझा संसार उद्ध्वस्त व्हायला तो काय पत्त्याचा बंगला वाटला तुला? माझ्या संसारापुढे तुझ्यासारखी लोक ना म्हणजे मुंगी एवढी आहेत, मुंगी एवढी. तू कितीही प्रयत्न कर रे, माझा संसार मी तुला नाही मोडू देणार.
मंजिरी मंजिरी कुठे चाललीस तू? प्रिया प्रिया यांना थांबवायला हवं ग. मला त्यांचा खूप मोठा गैरसमज झालाय. ते पत्र तो आशिष सगळं. सत्यजित इथे कसा काय आला? मंजिरी रडू नको. सांग मला काय झालंय. मंजिरी प्लीज रडू नको. मंजिरी बोल आई. अगं बोल काय. गेले 4-5 दिवस तुला फोन करण्याचा प्रयत्न करतोय आम्ही सगळे. कुठे आहेस तू? कशी आहेस? आई मी अजिबात ठीक नाहीये. तुझ्या एका शब्दामुळे माझा सगळा संसार उद्ध्वस्त झालाय ग आई. माझा सगळा संसार उद्ध्वस्त झालाय. मंजिरी सासरे बुवा. सत्यजित तू असा अचानक इथे? माझा पेक बनव विहंगा. सत्यजित तुझं आता या वेळेला घरी असणं जास्त महत्वाचं आहे. घर नाहीये मला. घर संपलंय सगळं आता. काय बोलतोस तू? इतकं प्रेम केलं मी मंजिरीवर. मला असं वाटायचं की नियतीनं आजपर्यंत आपल्याला एवढं दुःख दिलं, त्याची भरपाई म्हणून आता आपल्याला हे सुख मिळत आहे. पण नाही, शेवटी नियतीनं चेष्टाच केली माझी. ऐक ना विहंग, तुला ऐकू येत नाहीये का? अरे अख्खं जग हसतंय माझ्यावर. एव्हरीबडी इज लाफिंग ॲट मी. सत्यजित बस, शांतपणे बस. एक शब्दही बोलू नकोस. एकदम शांत हो. विहंग, मंजिरी आजही त्या आशिषला भेटते. मला इतके दिवस वाटायचं की तिचं माझ्यावर प्रेम आहे मनापासून. इतका छान वेळ घालवला होता रे मी एकत्र. पण आता तीच वेळ माझ्यावर पलटून वार करते. ती माझ्या बरोबर कधीच नव्हती. तिच्या मनात सतत त्या आशिषचा विचार होता. बघ आता किती मोठा मूर्ख ठरलो मी. सत्यजित हे बघ, अरे असं काही नाहीये. बघ मला खरंच मनापासून वाटतं की वहिनी तशा नाहीत. अरे तुला खरं सांगू विहंगा, मला खूप आवडेल तुझ्यावर विश्वास ठेवायला. खूप आवडेल. मला आतून तेच हवंय. पण आता मी जे बघून आलो ते ती आत्ता सुद्धा त्याच्या बरोबर होती विहंगा. नाही, डोळे बंद केले काय, डोळे उघडे ठेवले काय, ते चित्र माझ्या डोळ्यासमोर हलतच नाही. सतत डोळ्यासमोर त्या दोघांचे असं वाटतं ना विहंग, कोणतरी हातोड्याचं घाव घालतंय माझ्या डोक्यात.
मी हे नाही सहन करू शकत. यातून सुटण्याचा फक्त एकच मार्ग आहे. सत्यजित, सर, मी संपलो तरच मी यातून सुटेन. मी संपलो तरच माझी याच्यातून सुटका होईल. सत्यजित, अरे असं कधी कोणी बोलतं का? उलट तुझ्याकडे बघून लोकांना, संकटांना तोंड कसं द्यावं याचं बळ मिळतं. आणि तू असा संकटाला पाठ दाखवून पळून जशी भाषा करतोयस. तू बघ, हे संकट सुद्धा असं सहज निघून जाईल. तू एक काम कर, तुला आता आरामाची गरज आहे. तू बस इथे, तू बस बस इथे. मी तुझ्यासाठी गोळी घेऊन येतो. ओके? सासरे बुवा, काकू, काकू तुम्ही असं, काका बरं झालं तुम्ही आलात. मी तुम्हाला फोनच करणार होते. त्याआधी मला सांग, काय घडलं नक्की? मी तुला फोन करून आधीच सांगितलं होतं प्रिया, तुला जे समजलं ते फक्त. मी तुमचा शब्द मोडला नाहीये काका. माझ्यावर विश्वास ठेवा, मी खरं सांगते. तुम्ही दोघं इथे आलात म्हणजे तुम्हाला कळलंच असेल सगळं. पण मी त्यात काही केलं नाहीये. उलट मी मंजिरीचा सपोर्ट केला, सतत तिच्या बरोबर होते. मग हे घडलं कसं? काका, आशिष. आशिष? आशिष इथे आला होता. तो किती नीच मुलगा आहे माहितीये ना तुम्हाला. त्यानेच काहीतरी केलं आणि आपल्या मंजिरीला अडकवलं या सगळ्यामध्ये. काका, परिस्थिती खरंच खूप हाताबाहेर गेली म्हणून मी स्वतः फोन करणार होते तुम्हाला. काका, आता तुम्हीच काहीतरी करू शकता. सत्यजितराव कुठे आहेत? मला त्यांना ताबडतोब भेटायला हवं. म्हणजे तो कुठे माहिती नाही आणि त्याचा काही फायदाही होणार नाही आता. ठीक आहे, किती वेळ गेला तरी चालेल, माझी थांबायची तयारी. माझी मंजिरी कशी आहे? काकू, मी खरं सांगू का तुम्हाला, मंजिरी बरी नाही हो. ह्या सगळ्याचा खूप मोठा धक्का बसलाय तिला. माझ्यामुळेच माझ्या मुलीच्या संसाराला आग लागली. काकू, तुम्ही प्लीज सांभाळा स्वतःला. असं रडून कसं चालेल? नाहीतर काय, माझ्या मुलीची मोठी वैरी ठरली मी. तिच्याकडून वचन घेऊन तिला अडकवलं या सगळ्यात. नाहीतर ही परिस्थितीच निर्माण झाली नसती. पण ही चूक मी सुधारणार आहे. मी जावई बापूंची माफी मागते, हवं तर भीक मागते त्यांच्या पुढे, पण माझ्या मुलीच्या संसाराची वाहतात नाही होऊ देणार. आज झालं, एवढं पुरे झालं. सत्यजितरावांशी मी बोलेन, बाकी कोणी बोलायची गरज नाही.
सत्यजित सत्यजित अरे काय हे अरे मला याची खरी किंमत कळली. आजपर्यंत मी फक्त आनंदात असताना पाहिजे रे, ते पण छोटस एवढंच. पण आज मला कळलं की याची खरी गरज तर दुःखात असते. डोकं सुन्न होऊन जातं, मन सुन्न होऊन जातं. अजून काय पाहिजे असतं आपल्याला? सत्यजित अरे आजपर्यंत तू एवढी दुःख भोगलीस, पण ती विसरण्यासाठी कुठल्या नशेची, त्यातही दारूची तुला कधी गरज नाही वाटली. पण मग आत्ताच असं का? दुःख पचवता येतात रे, दुःख पचवता येतात, पण स्वाभिमानाचं काय? सांग ना, स्वाभिमानाचं काय? जेव्हा तुम्हाला असं कळतं की तुमची बायको तुमच्या मिठीत असते, पण तिचं तुमच्यावर प्रेम नसतं, तिच्या डोक्यात दुसऱ्याच एका पुरुषाचा विचार सुरू असतो, जेव्हा तुम्हाला कळतं की तुम्ही जेव्हा तुमच्या बायकोचा विचार करत असता तेव्हा तुमची बायको एका दुसऱ्या पुरुषाच्या मिठीत असते, हे जेव्हा कळतं ना अभियंग, तेव्हा स्वाभिमानाचे 7ही मजले जमीनदोस्त होऊन खाली पडतात. आणि मग काहीही केल्या तो स्वाभिमान पुन्हा उभं राहू शकत नाही. सत्यजित प्लीज आता हे असं सगळं विचार करणं थांबव प्लीज. चल मी तुला घरी सोडायला येतो रे. घरचे तुझी वाट बघत बसले असते आणि तू असा इथे. ए काय तुला काय वाटलं? माझ्या बायकोला मला सांभाळता आलं नाही म्हणजे मला स्वतःच्या पायावर उभा सुद्धा राहता येत नाही, एवढा नालायक आहे मी? हा सावकाश. चल मी येतो सोडायला. नाही काय कशाला काय गरज नाही मला कुठे सोडायची. माझी बायको सोडून गेली, मला तू कुठे सोडतो? जाईन मी, तू थांब. मग आता काय ठरवलं तुम्ही? काही ठरवण्यापर्यंत विचारच पोचत नाहीये. नाही पण मंजिरीच्या बाबतीत काय ठरवलं असेलच ना? सासरे बुवा,